नमस्ते. आज मी ना 2 बटाटे घेतलेत आणि त्याची सालं काढून अशी छान अशी कापं करून घेतलीत. थोडीशी जाडसर ठेवायची आहेत आणि मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद आणि चाट मसाला, मालवणी मसाला टाकून छान त्याला असं लावून 10 मिनिटं ठेवून दिले. आणि 10 मिनिटांनंतर ना त्याच्यामध्ये मी हे चकलीचं पीठ टाकलं आहे 2 चमचे आणि सगळीकडे त्याला ते लावून घेतलं आहे बघा. मसाला आता सगळीकडे त्याला कोट झाला. आता मी तांदळाच्या पिठामध्ये ती कापं सगळी घुळवून घेतली आहेत. हे माझं घावण्याचं जाडसर तांदळाचं पीठ आहे. तुम्ही तांदळाच्या पिठात रवा घालून केलं तरी चालेल. आणि मग पॅनमध्ये तेल घातलं आणि त्याच्यावरती ती सगळी कापं मी लावून घेतली आणि झाकण ठेवलं आणि बारीक गॅसवरती 2 मिनिटं त्याला वाफ काढली. आता एका साईडने ती भाजली आहेत. आता आपण ती पलटी करून घेऊया आणि अशा प्रकारे मी ती सगळी कापं छान अशी पलटी करून दुसरी साईड पण त्याच्यावर तेल सोडून भाजून घेतली आहेत. दुसऱ्या साईडने पण पलटी केल्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटाची वाफ काढायची. मग दुसरी साईड पण अशी भाजली जाते. हे बघा मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी कापं आपली भाजून तयार आहेत. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.